प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, सारंग त्याच्या खोलीत बसलेला असतो लॅपटॉपवरती काम करत आणि तेवढ्यातच तिथे अप्पू येतो त्याच्यासाठी चॉकलेट घेऊन. सारंग बोलतो, अप्पू अरे तुला चॉकलेट खाल्लेली नाही चालत. तेव्हा अप्पू बोलतो, दाजी अहो हे चॉकलेट्स मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. असं म्हणतच तो सारंगला चॉकलेट देतो. सारंग ते चॉकलेट घेतो आणि त्याला थँक्यू बोलतो आणि तेवढ्यातच तिथे सावली येते आणि बोलते, सारंग सर ऐका ना. तेव्हा अप्पू बोलतो, अक्के अगं त्यांना सारंग सर का म्हणतेस? ते तुझे मिस्टर आहेत ना, त्यामुळे तू एक काम कर, त्यांना अहो अशी हाक मार आणि ते जर जमत नसेल तर तू त्यांच्या नावाने हाक मार. कारण मी पिक्चरमध्ये बघितलंय बायकोना नवऱ्याला नावाने हाक मारत असते. आणि हे ऐकून तर सावली बोलते, अप्पू हे काय बोलतोयस तू? तेव्हा सारंग बोलतो, मला असं वाटतंय अप्पू अगदी बरोबर बोलतोय, तू मला आजपासून सारंग बोल. तेव्हा सावली बोलते, बरं ठीक आहे बोलते सारंग. पण थोडासा पॉज घेऊन ते बोलते, सर. तेव्हा अप्पू बोलतो, अक्की अगं तुला इतकं सांगितलं तरी सुद्धा तुला का कळत नाहीये? समजा तुमच्या घरी तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं तर तू काय म्हणणार आहेत? हे आमचे सारंग सर आहेत. त्यांना काय वाटेल हे तुझे शिक्षक आहेत नाहीतरी बॉस. अगं अक्के बोल की गं. पण अक्कीला काही जमत नाही, म्हणजे सावलीला काही जमत नाही. ती बोलते, सारंग सर. अप्पू बोलतो, जाऊ दे तुला काही जमणार नाही. असं बोलून तो तिकडून निघून जातो. अप्पू गेल्यावर सारंग बोलतो, सावली तुला सारंग म्हणायला इतकं जड का जातंय? तेव्हा सावली बोलते, सर माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी आदर आहे, कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांचा इतका आदर करता. अहो आईवडिलांचं सोडा, बाकीच्या माणसावर सुद्धा किती प्रेम करता. तुम्ही इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहात पण कर्मचाऱ्यांवर किती प्रेम करता. आणि तुम्ही इथे आल्यापासून मी बघतीये ना, अहो तुम्ही एका शब्दाने सुद्धा कसलीच तक्रार केली नाही. जे आहे ते निमूटपणे स्वीकारता. आभाळाला गवसणी घालून सुद्धा तुमचे पाय मात्र जमिनीवरती आहेत. तुम्ही एक खूप चांगले व्यक्ती आहात आणि म्हणूनच मला तुमचा आदर वाटतो. असं बोलून सावली तिकडून निघून जाते. इकडे आपण पाहतो, भैरवी जयंतीला फोन करते आणि बोलते, जयंती आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक. मी उद्या सगळ्यांना तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलवलंय, पण ऐश्वर्या येणार नाहीये कारण तिने यायला नकार दिलाय. आणि ती ऐश्वर्या येणार नाहीये म्हटल्यावर तुला सुद्धा येऊन चालणार नाही, तुला तिथेच थांबायचंय. तेव्हा जयंती बोलते, असं कसं? नाही नाही मी येणार, मला पण तुमच्या घरी येऊन मस्तपैकी खायचंय जेवायचंय. एकतर या भागवतांच्या घरी काहीच खायला नसतं. तेव्हा भैरवी बोलते, जयंती अगं त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, मी तुला डब्बा पाठवते की, आणि त्यामध्ये तुझे आवडते गुलाबजामुन सुद्धा पाठवते. त्यामुळे जेवणाचं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. उद्या सगळे आमच्या घरी जेवणाला आले की तुला त्या ऐश्वर्यावरती बारीक लक्ष ठेवायचंय. ती तिथे का थांबलीये, कशासाठी थांबलीये हे तुला सगळं शोधून काढायचंय. तेव्हा जयंती बोलते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, उद्या फक्त बघा मी तिच्यावर कशी बारीक नजर ठेवते ते. इकडे आता बबलू आणि सोहमचं जेवण झालेलं असतं. ते दारात आलेलं असतात हात धुण्यासाठी. बबलू बोलतो, सोहम तू माझ्या हातावरती पाणी घाल, मी खळाखळा हात धुतो. असं म्हणतच तो हात धुवू लागतो. हात धुता धुता तो म्हणत असतो, सोहम तुला माहितीये ना उद्या आपल्याला ताराच्या घरी जायचंय. भैरवी माईंनी आपल्याला जेवायला बोलवलंय. आणि मग काय, ताराचं नाव घेताच सोहमला कसं तरीच होऊ लागतं. त्याला तारा दिसू लागते आणि या ताराच्या नादात तो त्याच्या हातावरती पाणी ओतायचं सोडून त्याच्या डोक्यावरतीच पाणी ओततो, त्याला पूर्णपणे भिजवून टाकतो. आणि हे सगळं पाहून तर बबलूचं डोकंच फिरतं. तो आता पाण्याची बारडी उचलतो आणि सोहमच्या मागे बारडी घेऊन पळू लागतो त्याला भिजवण्यासाठी. सोहम आता पळत पळत जयंतीच्या पाशी येतो आणि तिच्या मागे लपतो आणि बबलू सोहमला भिजवण्याच्या नादात सगळं पाणी जयंतीच्या अंगावरती ओततो. आणि मग काय, ते दोघेही तिकडून निघून जातात. जयंतीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. इकडे आपण पाहतो तर काय, या ऐश्वर्याला तिलोत्तमाचा फोन येतो. तिलोत्तमा बोलते, ऐश्वर्या काय खबर? ऐश्वर्या बोलते, मॉम आपल्याला जसं वाटलं होतं ना तसं इकडे काहीच घडत नाहीये. सारंग या फॅमिलीच्या फार जवळ गेलाय आणि त्या मुलीच्या सुद्धा. आणि हे ऐकून तर तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलते, हे कसं शक्य आहे, मला हे सगळं पटत नाहीये. तेव्हा ऐश्वर्या बोलते, मॉम हेच खरं आहे, ती मुलगी ना एक नंबरची शातीर आहे. ती एक सुद्धा पुरावा सारंगच्या हाती लागू देत नाहीये. आणि तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जरी सारंगला त्या मुलीच्या विरोधात पुरावा सापडला नाही पण मी शांत बसणार नाही, मी तिच्या विरोधात पुरावा शोधणार म्हणजे शोधणार. तेव्हा तिलोत्तमा बोलते, गुड, पण तुला अजून एक काम करायचंय, त्या मुलीला माझ्या सारंगपासून ना लांब ठेवायचंय. तेव्हा ऐश्वर्या ठीक आहे बोलते आणि फोन ठेवते. तर आता सीन चेंज होतो. ऐश्वर्या घरातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करते आणि बोलते, आता तुम्हीच सांगा मी कुठे झोपायचं, कारण हे घर तुमचं आहे. तेव्हा जयंती बोलते, मी तर माझा बेड काय देणार नाही बाबा, मला माझा बेड लई प्रिय आहे. तेव्हा अमृता बोलते, ऐश्वर्या अगं तू माझ्याबरोबर झोप ना, मी सुद्धा खाली झोपणार आहे, हॉलमध्ये अंथरूण टाकून गादी टाकून. तेव्हा ऐश्वर्या बोलते, शक्यच नाही, मला लहानपणापासून गादीवरती झोपायची सवय आहे. आणि तेवढंच तिथे सारंग येतो. तो बोलतो, वहिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या खोलीत झोपा,
मी बाहेर झोपतो. आणि तसंही मला बाहेर झोपायची सवय आहे, मला नाही काय वाटत. तेव्हा ऐश्वर्या बोलते त्याची काही गरज नाहीये, ती तुझी खोली आहे ना, तू तिथे झोप. तसंही या घरामध्ये माझ्यासाठी जागा नाहीये, त्यामुळे मी बाहेर जाऊन झोपते. असं म्हणतच ती बाहेर जाणार तेवढ्यातच तिला सावली अडवते आणि बोलते ऐश्वर्या मॅडम थांबा, तुम्हाला मखमली गादीवरती झोपायची सवय ना, थांबा मी तुमची सोय करते, तोवर तुम्ही बाहेर जाऊन बसा. तर प्रेक्षकांनो ही सावली काय मस्त डोकं लावते. ती आता एक बेड घेते, त्यावरती 4 गाद्या असते आणि मस्त असा मऊ आणि गुबगुबीत बेड तयार करते. आणि तिची ही आयडिया बघून सगळे चॅट पडतात. सारंग तर हे सगळं बघतच राहतो. तेवढं तर जयंती बोलते सावळे अगं काय भारी बेड तयार केलायस, आणि मी जर अशा बेडवरती झोपले ना तर माझी थंडीच पळून जाईल बघा. आणि अहो मी काय म्हणते, आपण आपल्या बेडरूममध्ये असा एक बेड तयार करून घेऊया का. तेव्हा सखदेव बोलतो जयंती तोंड बंद कर. सावली आता ऐश्वर्याला हाक मारते. ऐश्वर्या लगेच आत येते. सावली बोलते हे बघा मॅम, मी तुमच्यासाठी बेड तयार केलाय. तेव्हा ऐश्वर्या बेड दाबून बघते आणि तो बऱ्यापैकी मऊ असतो. ऐश्वर्या बोलते ठीक आहे, मी ॲडजस्ट करेन. आणि तुम्ही सगळे इथे काय करताय, जा आपापल्या खोली झोपायला निघून जा. तेव्हा आता सगळेच झोपायला निघून जातात. सावली सुद्धा तिच्या खोलीत जाणार तेवढ्यातच ऐश्वर्या बोलते सावली थांब, बाहेरून माझी मेकअप वॅनिटी घेऊन ये. तेव्हा सावली बोलते काय मेकअप वॅनिटी म्हणजे काय असतं. तेव्हा जयंती बोलते अहो ऐश्वर्या मॅडम ती ना सावळी आहे, तिने आजवर कधी मेकअप सुद्धा केला नसेल, मी काम करते मीच घेऊन येते. असं म्हणतच ती बाहेरून तिच्यासाठी मेकअप वॅनिटी घेऊन येते. जयंती आता संधी साधून त्यातली एक लिपस्टिक चोरणार तेवढ्यातच ऐश्वर्या बोलते जयंती अजिबात नाही, अजिबात हात लावायचा नाही, जा तुझ्या जागेवर जाऊन झोप जा. असं म्हणतच ती जयंतीला तिकडून पळवून लावते. सावली सुद्धा आता तिच्या खोलीत येते आणि खाली झोपते. पण तेवढ्यातच तिला झुरळ दिसतं आणि ते झुरळ बघून ती जाम घाबरते, कारण ती जर ओरडली तर सारंगची झोपमोड होणार असते. पण ती एकदम उठून उभी राहते. सावलीला तर काय करावं काहीच कळत नसतं, त्यामुळे ती सरळ सारंगच्या बेडवरती येऊन बसते. इकडे आता हॉलमध्ये ही ऐश्वर्या झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही झोप लागत नसते, कारण साईडलाच जयंती असते आणि ती इतक्या जोरजोरात घोरत असते की बासच. ऐश्वर्या उठूनच बसते आणि विचार करते काय झालं असेल, त्या सावलीमुळे सारंग माझ्यावरती इतका का ओरडला असेल. सारंग तिच्या प्रेमात तर पडला नसेल ना, हे सगळं काय चाललंय मला तर काहीच कळत नाहीये. एक काम करते, त्यांच्या खिडकीतून हळूच बघते त्या दोघांचं आतमध्ये काय चाललंय. असं म्हणतच ती बाहेर जाते आणि बाहेरच्या खिडकीतून ती आता आतमध्ये डोकावू लागते. आतमध्ये पाहते तर काय सावली आणि सारंग एका बेडवरती झोपलेले असतात आणि हे दृश्य पाहून तर तिला खूप मोठा धक्का बसतो. ती मनातल्या मनात बोलते अरे बापरे, मला ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडत चालली आहे. हे जर असंच राहिलं ना, आणि हे जर असंच चालत राहिलं ना, तर ही सावली महेंदळे कुटुंबाला वारस देईल, सारंगला बाळ देईल. नाही नाही, हे असं होता कामा नये. जर मला बाळ होणार नसेल ना, तर या घरामध्ये दुसऱ्या कोणालाच बाळ होता कामा नये. आणि आजचा हा भाग इथे संपतो. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा. टिल देन बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.